पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शुक्रवारी ताब्यात घेतलं। त्याला गुनाट या गावातून रात्री उशिरा 1:30 वाजण्याच्या सुमारास तो जाळ्यात सापडला। त्यानंतर त्याला आज पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। सरकारी वकील आणि आरोपी वकिलांच्या युतिवादानंतर न्यायालयानं आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। मात्र काल कोर्टात झालेल्या युतिवादामध्ये दोन्ही बाजूने झालेल्या युतिवादानंतर मोठ्या चर्चा रंगलेल्या आहेत। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। या प्रकरणाचे तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी कोर्टात सांगितलं की एकीकडे तरुणीनं आरोपीला विनंती केली की मला बाहेर सोडा, पण आरोपीनं जबरदस्तीनं तिच्यावरती अत्याचार केला, तर दुसरीकडे दोघांच्या सहमतीनं शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय। आरोपीचे वकील म्हणाले, या घटनेनंतर बसमधून दोघं व्यवस्थित बाहेर आले, नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली। हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलंय। या दोघांच्या युतिवादानंतर चर्चांना उधाण आलाय। स्वारगेट बसमधील बलात्कार प्रकरणाचे तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी या घटनेविषयी सविस्तर कोर्टात न्यायाधीशांपुढे माहिती मांडली। 25 फेब्रुवारीला स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली, त्यात गुन्हा नोंद करण्यात आला। या घटनेतील फिर्यादी मूळ गावी जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडवर आल्या होत्या। अचानक एक व्यक्ती या पीडित तरुणीच्या जवळ आला। त्यानं तिला विचारलं, ताई कुठं जायचंय? कंडक्टर म्हणून फिर्यादीला बोलत होता, ताई म्हणून विश्वास संपादन केला, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली। पुढे युवराज नांद्रे म्हणाले, फिर्यादीला बस आरोपीनं दाखवली होती। बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्यानं सांगितलं, पण बस पूर्ण रिकामी होती। फिर्यादीने बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। तरुणीनं आरोपीला विनंतीही केली, पण आरोपीने जबरदस्तीने तिच्यावरती अत्याचार केले। त्यानं पीडितेला मारहाण करून 2 वेळा लैंगिक अत्याचार केला। अत्याचार करून तो पळून गेला होता। त्यानंतर मित्राच्या सांगण्यावरून फिर्यादीने तक्रार दिली आणि पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अनेक सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले। दत्तात्रय गाडे याला अटक केली। आरोपी अत्यंत सराईत आहे। तो मोबाईल बंद करून फिरत होता। त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। न्यायालयानं आरोपीला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। दोघांच्या सहमतीनं शारीरिक संबंध झाल्याचा मोठा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय। आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले, या घटनेनंतर बसमधून दोघं व्यवस्थित बाहेर आले, त्यानंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली। हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले। तर सखोल चौकशीसाठी कोठडी मागितल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे। सीसीटीव्हीत ती मुलगी स्वतःहून बसमध्ये चढली व त्यापाठोपाठ आरोपी चढला, असं सांगत घटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले। आरोपीवर असलेले गुन्हे सिद्ध नाहीत, त्यामुळे सराईत म्हणता येणार नाही। त्यामुळे 2 दिवसांची कोठडी पुरेशी असताना 14 दिवस कोठडीची आवश्यकता नाही, असा युतिवाद करत आरोपीच्या वकिलांनी विरोध केला होता। आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही, असं आमचं म्हणणं होतं। आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये। त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत। याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये। आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता, अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेले आहे। सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, आम्हाला मोबाईल पाहिजे, घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे, अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। 12 मार्चला पुढील जे काही होईल ते होईल। बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल। याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे। त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो। वाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये, जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे। नसता ती महिला ओरडली असती, बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता, कारण महत्त्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये, न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने 12 जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे, आदेश केलेले आहे। आयोगाने अजून जप्त केलेलं नाहीये। आयोगाला जेव्हा प्रकरण चालेल, आम्हाला न्यायाधीशावर पूर्ण विश्वास आहे, प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच। त्याच्याशी बोलायचा माझा संबंध नसतो, अजून पीडितेशी बोलायला आरोपीच्या वकिलाचा काही संबंध। तुमच्या क्लायंटशी बोललात का? अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये, कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला आहे। हो, त्याच्या आयडेंटिटीमुळे त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे। मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत, त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे।
आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे, शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याच्या जीविताला धोका वाटतो का तुम्हाला? 100% त्याच्या जीविताला धोका वाटतो. आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीविताला धोका आहे. मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये. मी ॲडव्होकेट आहे, एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे. देव चांगल्या माणसालाही अन्न देतो, वाईट माणसालाही अन्न देतो. तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही. म्हणून माझं काम, मी फक्त एक वकील आहे, न्यायाधीशासमोर खरी बाजू आणणे हे माझं काम आहे. धन्यवाद.